आज मी अनायासाठी बनवला हेल्दी असा आलू पालक पराठा। यासाठी सगळ्यात आधी पालक घेतली, ती छान अशी धुवून घेतली होती। सगळी पालक एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतली। त्यामध्ये 2 लसणाच्या कळ्या, 1 हिरवी मिरची, थोडासा अद्रकचा तुकडा, कोथिंबीर आणि थोडंसं जिरं टाकून याचं छान वाटण करून घेतलं। हवं तेवढं थोडंसं पाणी पण ऍड केलेलं आहे। आता इथे गव्हाचं पीठ घेतलं, यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि ते प्युरी जे रेडी केली होती त्यामध्ये ऍड केली। पोळ्या बनवण्यासाठी जशी कणिक मळतो तशी सेम इथे कणिक मळून घेतली। थोडासा तुपाचा हात सुद्धा लावला तर पटकन इझी गोळा बनतो। त्यानंतर इकडे आलू उकळून घेतले होते फिलिंगसाठी। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली, धने पावडर, मीठ, हळद, थोडासा गरम मसाला आणि जिरं टाकून हे सगळं छान मिक्स करून घेतलं। कणकेचा छोटासा गोळा घेऊन त्याची अशी छोटीशी पोळी लाटून घेतली। जे स्टफिंग आपण रेडी केलं आहे यामध्ये भरून घेतलं। असं एक्सेस मटेरियल काढून घेतलं आणि असा छान पराठा लाटून घेतला। वरनं छान दिसावं, मुलांना टेम्पटिंग वाटावं म्हणून थोडीशी तीळ ऍड केलेली आहे। तव्याला तूप लावून घेतलं आणि त्यावर हा पराठा टाकला। वरनं मस्त भरपूर असं तूप लावलेलं आहे। एका साईडनी झाला की दुसऱ्या साईडनी पलटवून घ्यायचा। थोडासा असा गोल्डन ब्राऊन आला म्हणजे आपला पराठा रेडी आहे। मुलांना इझिली खाता यावा म्हणून असे छोटे छोटे काप करून द्यायचे। पराठा खरंच खूप जास्ती हेल्दी आहे। तुम्ही तुमच्या बाळासाठी सुद्धा नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपीजसाठी मला फॉलो करायला विसरू नका।